नमस्कार बंधू आणि भगिनींनो, एक अतिशय महत्त्वाची बातमी पुढे येताना दिसत आहे. आपण पाहू शकता की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याकडून 6 सप्टेंबरला होणारी जी CTET परीक्षा होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. अनेक शिक्षक CTETची तयारी करत होते आणि तयारी अंतिम टप्प्यात असताना अगदी 1 आठवड्यापूर्वी अशा पद्धतीने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर आपण या पत्रकातून पाहू शकता की 25 ऑगस्ट 2026 रोजीचे हे पत्रक आहे आणि इथे पब्लिक नोटीस या पद्धतीने हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे. सब्जेक्ट आहे अपॉर्च्युनिटी फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द 22nd एडिशन ऑफ CTET. म्हणजे ही जी CTET आता आयोजित करण्यात येणार होती ही 22वी आवृत्ती होती आणि यामध्ये सर्वांना अपॉर्च्युनिटी मिळावी या उद्देशाने हा पत्रक काढलेला आहे. तर यामध्ये 21वी CTET जेव्हा झाली होती त्या संदर्भाने सुद्धा सुरुवातीला माहिती दिली आली आहे आणि इथे 22वी CTET जी आयोजित करण्यात आली होती त्या संदर्भाने इथे आपण पाहू शकता. तर इथे म्हटलेलं आहे की CTET जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी 11/5/2006 ते 10/6/2026 फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली होती. पण ऑनरेबल सुप्रीम कोर्ट यांच्या जजमेंटच्या रिव्ह्यू पिटिशननुसार आता यामध्ये सगळ्यांना अपॉर्च्युनिटी मिळावी यासाठी क्वालिफिकेशन TET क्वालिफिकेशन सर्वांना पात्र होता यावं यासाठी मोठ्या प्रमाणात विचार करून लॉंगर इंटरेस्ट ऑफ कॅन्डिडेट्सचा विचार करून असं डिसाईड केलेलं आहे की ही अपॉर्च्युनिटी सगळ्या एलिजिबल कॅन्डिडेटला मिळाली नाही आणि त्यामुळे ही ॲप्लिकेशनची विंडो पुन्हा एकदा 25/8/2026 पासून 1/9/2026 रिओपन करण्यात आलेली आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ज्या कॅन्डिडेट्सनी यापूर्वी या परीक्षेचे फॉर्म भरले नव्हते किंवा त्यांनी TETचे फॉर्म भरले असल्यामुळे CTETचे फॉर्म भरले नव्हते, तर अशा सर्व कॅन्डिडेट्ससाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. त्यांनी या 6 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये नव्याने फॉर्म भरायचे आहे जेणेकरून त्यांना या परीक्षेला अप्लाय करता येईल. तर प्रकारे ही एक सुवर्णसंधी म्हणता येईल की त्यांना हा चान्स मिळालेला आहे की परत एकदा या परीक्षेला ते अप्लाय करू शकतात. तर इथे म्हटलेलं आहे कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी सक्सेसफुली कंप्लीटेड अँड सबमिटेड देअर ॲप्लिकेशन नीड नॉट अप्लाय अगेन. ज्यांनी यापूर्वीच या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन भरलेले आहे त्यांना पुन्हा एकदा ॲप्लिकेशनमध्ये कुठलेही बदल करण्याची गरज नाही किंवा पुन्हा ॲप्लिकेशन भरण्याची गरज नाही. तर त्यांचे ते जुने ॲप्लिकेशनच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर द रिवाइज्ड डेट ऑफ 22nd एडिशन ऑफ CTET एक्झामिनेशन विल बी अनाउन्स आफ्टर क्लोजर ऑफ पोर्टल. तर ही 6 दिवसाची मुदत पुन्हा वाढवली जाऊ शकते आणि पुन्हा अशा पद्धतीने जवळपास ही परीक्षा कंडक्ट करण्यासाठी काही कालावधी दिला जाऊ शकतो. म्हणजे 1 ते 1.5 महिना ही परीक्षा पुन्हा पोस्टपोन होण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा केव्हाही ही परीक्षेची दिनांक परत एकदा येईल त्यावेळी आपली पूर्ण तयारी असायला पाहिजे. तुम्हा सर्वांना या परीक्षेच्या शुभेच्छा. तयारी व्यवस्थित करत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.